गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आता आपण जो पॉईंट बघणार आहे तो आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आत्तापर्यंत तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टीज बघितले आहेत. आता जो पॉईंट आहे तो आहे ऑप्टिकल आयसोमेरिझम इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ऑप्टिकल आयसोमेरिझम बघण्याआधी आपण पहिल्यांदा कार्बन ॲटम किंवा कार्बन मोलेक्यूल काय आहे ते बघणार आहे. तुम्ही जेव्हा एखादा कार्बन अरेंज करता स्ट्रेट सिंपल चेनमध्ये, स्ट्रेट चेनमध्ये किंवा ब्रँच्ड चेनमध्ये, हा जो कार्बन आहे, जर त्या कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच केले असतील, हा हायड्रोजन इथे दाखवलेला आहे, तो आपण असा सुद्धा दाखवू शकतो. 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच असतील तर तो जो कार्बन असतो तो असतो तुमचा कायरल कार्बन. कायरल कार्बन आपण स्टारने इंडिकेट करतो किंवा ॲस्ट्रिक्सने इंडिकेट केला जातो. कायरल कार्बनला 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच केलेले असतात आणि जिथं कायरल कार्बन असतो तो मोलेक्यूल जो असतो तो मोलेक्यूल असतो कायरल मोलेक्यूल. कायरल मोलेक्यूलमध्ये तुम्हाला 2 कन्सेप्ट बघायचे आहे. फर्स्ट म्हणजे एक मिरर इमेज अशी एक कन्सेप्ट आहे, ती बघायची आहे. त्याच्यामध्ये कायरल मोलेक्यूल काय आहे किंवा तो कसा असतो हे तुम्ही बघणार आहे, त्याचं स्ट्रक्चर बघणार आहे. कायरल मोलेक्यूल डेफिनेशन काय आहे? मोलेक्यूल कॅन नॉट सुपरइम्पोजिबल ऑन इट्स मिरर इमेज इज कॉल्ड ॲज अ कायरल मोलेक्यूल. म्हणजे हा जो मोलेक्यूल आहे त्याचा जर तुम्ही मिरर इमेज घेतली तर तो एकमेकांवरती नॉन सुपरइम्पोजिबल मिरर इमेजेस असतात त्याच्या. आपण कायरल मोलेक्यूलचं एक एक्झाम्पल घेत आहे. हे आहे 1-क्लोरोब्युटेनचं एक्झाम्पल. इथं तुम्हाला 2 स्ट्रक्चर दिसतील. त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत जसं स्ट्रक्चर काढत होतो डायरेक्ट बॉन्ड देऊन, तसं नाही आहे. इथं डॉटेड लाईन दिलेली आहे. इथं पूर्ण डार्क दाखवलेला आहे. हा जो बॉन्ड आहे जो बॉन्ड असा डार्क दाखवलेला असतो, त्याला तो बॉन्ड हा काय इंडिकेट करतो, तो सांगतो की हा जो मोलेक्यूल आहे तो अबाव द प्लेन आहे. आणि डॉटेड लाईन काय इंडिकेट करते की जो हा हायड्रोजन आहे तो बिलो द प्लेन आहे. इथं आपण एक मिरर घेतलेला आहे आणि मिरर इमेजेस बघतोय आपण. तुम्हाला आता असं दिसताना सेम दिसत असेल, पण हा इथं राईटला असेल तर हा लेफ्टला आहे. म्हणजे हे 2 आहेत ते नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस आहे. सिम्पल आपलं एक्झाम्पल, आपल्या हातावरती जर आपण इमेज बनवली तर ती कशी असते? अशी. म्हणजे 2 ग्रुप एकमेकांवरती, हे 2 ग्रुप एकमेकांवरती नॉन सुपर इम्पॉसिबल आहेत. आता तसंच इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. कायरल मोलेक्यूलमध्ये काय असतं की त्यांचा सेम मोलेक्युलर फॉर्म्युला असतो, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला असतो. इथं तुम्ही बघाल की सेम मोलेक्युलर फॉर्म्युला आहे, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे. बट ग्रुप ऑफ क्लोरीन ग्रुप आहेत त्याची अरेंजमेंट डिफरंट आहे. फक्त जे हे बॉन्ड आहेत त्यांची अरेंजमेंट डिफरंट असते कायरल मोलेक्यूलमध्ये. हे जे 2 तुम्हाला स्ट्रक्चर दाखवलेले आहेत हे नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस आहेत. इथं त्याचं पूर्ण स्ट्रक्चर दाखवलेलं आहे की क्लोरीन कसा क्रॉस करतोय एकमेकांना. म्हणजे हे दोघं एकमेकांवरती सुपर इम्पोजिबल नाहीत, नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेजेस आहेत. इथं काही इन्फॉर्मेशन दिले नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेसबद्दल. द स्टेरिओआयसोमर्स हॅव डिफरंट स्पेशल अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स ॲटम्स अराउंड टू कायरल ॲटम इज कॉल्ड ॲज अ ऑप्टिकल आयसोमेरिझम. नेक्स्ट पॉईंट काय आहे? द ऑप्टिकल आयसोमर्स डिफर फ्रॉम इच अदर इन टर्म ऑफ मेजरेबली प्रॉपर्टी कॉल्ड ॲज अ ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. म्हणजे तुम्ही आता 1-क्लोरोब्युटेनचं जे स्ट्रक्चर बघितलं तो कंपाऊंड जो होता तो ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड होता. आपल्याला ही कन्सेप्ट ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड जर अंडरस्टँड करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला प्लेन पोलराइज्ड लाईट ही कन्सेप्ट आधी एक्सप्लेन करावी लागेल किंवा ती समजावी लागेल. आता जी प्लेन पोलराइज्ड लाईट ही कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये इथं आपल्याला ऑर्डिनरी लाईट घ्यायची आहे. त्याच्यामध्ये निकोल प्रिझम ठेवायचा आहे आणि तुम्हाला जी लाईट पुढे मिळणार आहे ती प्लेन पोलराइज्ड लाईट असणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर टॉर्च घेतली आपली, तर टॉर्चची लाईट अशी सगळीकडे स्प्रेड झालेली असते. याच्यामध्ये जर तुम्ही निकोल प्रिझम ठेवला तर पुढे मिळणारी जी लाईट असेल ही तुम्हाला एका प्लेनमध्ये मिळणार आहे. त्याचं मीनिंग आहे प्लेन पोलराइज्ड लाईट. त्याचं डेफिनेशन काय आहे की अ लाईट हॅविंग ऑसिलेशन्स ओनली वन प्लेन परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ लाईट इज नोन ॲज अ प्लेन पोलराइज्ड लाईट.
when ordinary light is passed through Nicol prism, oscillations only in one plane emerged out. Such a light having oscillations only one plane perpendicular to all direction of propagation of light is known as a plane polarized light. आता आपण जी कन्सेप्ट बघणार आहे ते ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी, म्हणजे ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड कसा असतो तो. जर तुम्ही एखादी लाईट एखाद्या ॲक्युअस सोल्युशनमधून ट्रान्समिट करत असाल, फॉर एक्झाम्पल कुठले सोल्युशन्स असतात, शुगर या लॅक्टिक ॲसिड असे ऑर्गॅनिक कंपाऊंड तुम्ही घेतले आणि त्याच्यामधून जर तुम्ही प्लेन लाईट ट्रान्समिट करत असाल, तुम्हाला जे पुढे ऑसिलेशन्स मिळणार आहेत ते दोन डायरेक्शनमध्ये असतील. एक तर डेक्स्ट्रो रोटेटरी आणि दुसरा लिओ रोटेटरी. डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनने असेल आणि लिओ रोटेटरी म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने असेल. आणि सबस्टन्सची ही जी प्रॉपर्टी असते डेक्स्ट्रो रोटेटरी, लिओ रोटेटरी, तेच जे सबस्टन्स असतात त्यांना म्हटलं जातं ऑप्टिकल ॲक्टिव्ह कंपाऊंड. आता इथं तुम्हाला डेफिनेशन दिले. द प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स इट रोटेट्स प्लेन पोलरायझेशन ऑफ इन्सिडंट प्लेन पोलराइज्ड लाईट इज नोन ॲज अ ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट पॉईंट इज अ कंपाऊंड विच रोटेट्स द प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स राईट, म्हणजेच क्लॉकवाईज डायरेक्शनने. आपलं जसं क्लॉक फिरतं तसं क्लॉकवाईज डायरेक्शनने जर तुम्हाला कंपाऊंड भेटत असेल तर तो असतो डेक्स्ट्रो रोटेटरी, डिझाईन बाय डी मायनस और डी प्लस, म्हणजे आपण तो असा डिनोट करतो. अ कंपाऊंड विच रोटेट्स प्लेन पोलराइज्ड लाईट टुवर्ड्स लेफ्ट, म्हणजेच अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने, इज कॉल्ड ॲज अ लिओ रोटेटरी, डिझाईन्ड बाय एल मायनस और एल प्लस. Isomerism in which isomeric compounds have different optical activity is known as the optical isomerism.